जय शंकर. श्री स्वामी समर्थ. केदारनाथला पोचलो, पण मंदिर बंद होणार. थांबत थांबत प्रवासात नवीन नवीन लोकांना भेटत शंकर अखेर केदारनाथला येऊन पोचला. तिथल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. शिवलिंग पाहून त्याला एकदम प्रसन्न वाटले. दर्शन घेऊन तो तिथेच एका धर्मशाळेत राहायला गेला. शंकरला तिथले वातावरण आवडू लागले. तो निसर्गात फिरू लागला. नवदुर्गेचे देऊळ बघून तिथली शिळाही पाहिली. भीम गुफा पाहायला गेल्यावर त्याला वाटू लागलं की अशा ठिकाणी आपल्याला राहायला भेटावे. तिथे त्याला कोणीतरी वासुकीतळ नावाच्या सरोवराबद्दल सांगितले. त्याला सांगितले की तिथे कुंडात वाकून ओंकार उच्चारले त्यातून बुडबुडे येतात. आपणही पाहावे म्हणून उत्साहाने किती तर वेळा ओंकाराचा नाद केला, पण बुडबुडे येतात का नाही हे पाहायला तो विसरूनच गेला. ओंकार करताच ओंकाराच्या नादात तो गुंग होऊन जायचा. धर्मशाळेत परतल्यावर तिथे त्याला कोणीतरी विचारले, इतका लहान मुलगा रे तू, एकटाच इथे कसा काय आलास? किती दिवस राहणार आहेस? तो म्हणाला की काय ठरवले नाही. मनात आले तर काही दिवस राहील, नाहीतर काही वर्षही राहील. यावर ती व्यक्ती म्हणाली, छे छे, हे शक्य नाही. फार तर फार इथे तुला 2 महिने राहता येईल. नंतर इथे इतकी हिमवर्षा होते की देवसुद्धा खाली उतरून उखीमठात जातात. येता भाऊबीजेला हे मंदिरही बंद होणार आहे. हे ऐकून शंकर थोडा उदास झाला. मंदाकिनीच्या काठावरती तो निराश होऊन बसला. डोक्यात विचार आला की आपण इतका प्रवास करून इतके लांब आलो आणि आपल्याला इथे जास्त दिवस राहताही येणार नाही. आता इथून कुठे जावे लागणार आहे तेही ठाऊक नाही. कुठे राहायचे तेही माहीत नाही. आपले काय होणार आता ते देवच जाणे. शिवनाथ बाबा असते तर आपल्याला थोडा आधार वाटला असता. इतक्यात त्याच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवला. शंकरने मागे वळून पाहिले आणि तो स्तब्धच झाला. हे शिवनाथ बाबा होते. शंकर एकदम आनंदून गेला. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याने नुसती मनात इच्छा व्यक्त केली आणि शिवनाथ बाबा इथे त्याच्या समोर होते. बाबा त्याच्या डोक्यावरती हात फिरवून म्हणाले, बाळा, तुलाच भेटायला आलो आहे मी. इथे तुला जास्त दिवस राहता येणार नाही. आता केदारनाथचे दर्शन घे आणि अनुमती घे त्यांची. तुझी राहण्याची आणि साधनेची सोय मी खाली केली आहे. बाबांनी सांगितल्याप्रमाणे शंकरने केदारनाथाचे दर्शन घेतले आणि शिवनाथ बाबांसोबत निघाला. शंकरची राहण्याची सोय शिवनाथ बाबांनी त्रिजुगी नारायण येथे केली होती. शिवनाथ बाबांसोबत चालत चालत शंकर विचार करत होता की नाशिकला भेटलेले शिवनाथ बाबा इतक्या दूर आपल्यासाठी आले. आणि विशेष म्हणजे बहुतेक तरी लोक त्यांना इतक्या आदराने नमस्कार करत आहेत, त्यांची विचारपूस करत आहेत. या गोष्टीचे जरा नवलच आहे. पण शिवनाथ बाबांच्या या ओळखीमुळे शंकरची गावाबाहेर एका टेकडीवरती छान राहण्याची सोय झाली होती. शंकरला पडलेला इतका मोठा प्रश्न शिवनाथ बाबांनी इतक्या सहजरीते सोडवला. शंकरची आध्यात्मिक प्रगती आता इथून सुरू होणार आहे. बघूयात पुढील भागामध्ये. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.